दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शहरातील पंचवटीसह परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये आहेत। वारंवार वीज पुरवठा या ठिकाणी खंडित होत असल्याने रुग्णांना देखील याचा फटका बसतोय। त्यामुळे तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच वाढीव वीज दर कमी करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट ओबीसी सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या वतीने आज महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित पंचवटी विभाग अभियंता यांना निवेदन देण्यात आलंय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। वीज बिल दर कमी झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। पंचवटी विभागातील विविध भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्या कारणामुळे, तसेच जे शासनाने काही विद्युतचे वीज दर वाढ केलेली आहे याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने वीज बिलाची होळी करून याचा निषेध नोंदवण्यात आला आणि संबंधित मागण्याचं निवेदन आज अतिरिक्त अभियंता बानायत साहेब यांना देण्यात आलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की गेल्या अनेक दिवसांपासून पंचवटी फीडर फेल होऊन पंचवटी विभागातील विविध भागातील विद्युत पुरवठा खंडित होत असून ग्राहकांना नाक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक विभागातील विद्युत पुरवठा 2-2 दिवस बंद पडत आहेत। ग्राहकांकडून अनेकदा तक्रारी होऊन देखील वेळेत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाहीत। तसेच विद्युत विभागाचा कंप्लेंट नंबर देखील उचलला जात नसल्याने ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। परिसरामध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत, शाळा असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून गिरणी, झेरॉक्स, ऑनलाईन सारख्या सर्व्हिसेस देखील ठप्प पडलेल्या आहेत। त्यांच्या व्यवसायावर देखील याचा विपरीत परिणाम झालेला आहे। तसेच यावेळी वीज बिलाची होळी करून या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध देखील यावेळी करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट ओबीसी सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड, नासिर पठाण, संतोष आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।